तुला शिकवीन चांगलाच धडा आहे मालिकेच्या उद्याच्या भागात काही कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता इकडे बाबा अक्षराशी बोलू लागत असतात। बाबा म्हणता अक्षराला एकदावच्या त्या डिओस पेपरवरती सही कर आणि ते नातं एकदावचं संपवून टाकतो। अक्षरा इकडे म्हणते बाबा मी त्या डिओस पेपरांवरती अजिबातच सही करणार नाही, मी ते नातं अजिबात संपवणार नाही, मी त्या घरामध्ये परत जाणार, मला एक ना एक दिवस खात्री अधिपती मला न्यायला येतील। आता बाबा इकडे हसत म्हणू लागत असता काय अधिपती तुला घ्यायला येईल? असं शक्यच नाही, आल्या आयुष्यात तुला अधिपती घ्यायला येणार नाही, मी तुला 1,00,000 नाही 1,00,00,000 1% सांगतो, तुला अधिपती अजिबातच घ्यायला येणार नाही। तर त्या घरामध्ये जायची काही पण एक गरज नाही, जर का तुला त्या घरामध्ये जायचं असेल ना तर माझं प्रेत ओलांडून तू त्या घरामध्ये जाऊ शकते। हे ऐकून अक्षराला ते प्रचंड धक्का लागतो। अक्षरा म्हणते बाबा तुम्ही असं काय बोलताय बरं, मला तुम्ही पण गरजेचे, अधिपती पण गरजेचे, मला ते घर पण गरजेचे आणि हे पण घर गरजेचे, तुम्ही प्लीज असं काही पण बोलत नका जाऊ, मला असं बोलल्याने खूप वाईट वाटतं, प्लीज तुम्ही असं बोलू नका। हेच बाबा पण म्हणता मग बरोबर आहे ना, मी असं बोलू नाही तर काय करू बरं, मी तुला किती वेळेस सांगते तुला त्या घरात जायची गरज नाही, त्या भुवनेश्वरी मॅडम कशा बरं एकदम नालायक की त्या भुवनेश्वरी मॅडम कशा वागतात ते तुझ्या बरोबर। आता मात्र इकडे सीन चेंज होतो। आता इकडे आजी अधिपतीशी बोलू लागत असते। आजी म्हणते अधिपतीला अधिपती मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं। अधिपती बोलतो बोल ना आजी तुला काय बोलायचं होतं। त्याच्यात आजी म्हणते भुईला हे लग्न करायची फार इच्छा आहे, तू तिची साथ देशील ना या लग्नामध्ये। तेच अधिपती बोलतो मी त्यांची कायम साथ देईल, मी मागच्या वेळेस पण त्यांना लग्न करायचं होतं, त्यांना मी तेव्हा पण साथ दिली नाही, यावेळेस पण मी त्यांना लग्नामध्ये साथ दिली, पण मला एका गोष्टीचे ना टेन्शन आहे, एका गोष्टीचं मला खूप विचार येतोय। त्याच्यात आजी म्हणते कोणत्या गोष्टीचा विचार येतोय बरं। हेच अधिपती म्हणू लागत असतो जर का मास्तरीनबाई या घरला परत आल्या नाही तर मागच्या वेळेस लग्नाचं पाहिलं ना, मागच्या वेळेस लग्नाच्या वेळेस ते कशा ऐन वेळेवरती येऊन ते लग्न त्यांनी मोडलं होतं, यावेळेस पण तसं काही झालं तर यावेळेस त्यांना सांगून लग्न करायचं आपण म्हणतोय, पण ते लग्नाला अजिबातच तयार होणार नाही। मला असं वाटतंय जर का त्या घरी आल्या नाही तर हे चारुहास लग्न करणार, जर का चारुहासनी परत लग्न नाही केलं तर आईसाहेबांना वाईट वाटेल, आईसाहेब परत नाराज होतील, मला त्या गोष्टीचं टेन्शन आलंय। आता लगेच आजी पण बोलू लागत असते अधिपती तू त्या सगळ्या गोष्टीचा अजिबातच विचार करू नको, तू फक्त जाऊन सुनबाईंना परत घेऊन ये आणि हे लग्न होईल। आता मात्र प्रेक्षकांना आता ही भुवनेश्वरी पुढे काय चाल करेल अक्षरा घरी येण्यासाठी, मालिकेत नेमकं पुढे काय होईल पाहणं फार रंजक ठरेल, कारण की आता अक्षराच्या बाबांना पण प्रचंड वाईट वाटलेले राहतं, ती भुवनेश्वरी कशी वागत राहते त्यांना एकदम संताप झालेला राहतो। आता अक्षराचे बाबा एक मोठा निर्णय घेणारे, ते डिओस पेपरवरती अक्षराची सही घेणारे। आता अक्षरा त्या डिओस पेपरवरती सही करेल, कारण अक्षराने त्या डिओस पेपरवरती सही केल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होईल पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।